सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी आता सध्या आहे मसूर जिल्हा परिषद गटामध्ये आणि मसूर जिल्हा परिषद गटामध्ये काय हवा आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। मी सध्या उभा आहे ते म्हणजेच कराड तालुक्यातील मसूर जिल्हा परिषद गटातील खोडजायवाडी या गावामध्ये आणि खोडजायवाडी या गावातील लोकांचं काय म्हणणं आहे जिल्हा परिषद उमेदवाराबद्दल हे मी आज जाणून घेणार आहे। तर चला आपण जाणून घेऊया या खोडजायवाडी ग्रामस्थांची नक्की काय म्हणणं आहे ते। माझं नाव आनंदा नामदेव मांडवे, गाव खोडजायवाडी। आम्हाला पाण्याची खूप टंचाई आहे, पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, बाहेरचं पाणी अजूनपर्यंत आलेलं नाही। तर आता अपेक्षा आहे, भाजप सरकार आल्यापासून आता अपेक्षा आहे पाण्याची। कुलदीप क्षीरसागर हे चांगले उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर उदयन महाराज यांचा पाठिंबा आहे त्यांना। आमदार मनोज दादांचा पण पाठिंबा आहे, त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे ते यावेत। माझे नाव रुपाली संदीप साळुंके, माझे गावाचे नाव खोडजायवाडी। ते कुलदीपांनाही आमचे म्हणजे चांगलेच आहेत ते आणि त्यांना निवडून द्यायचं आमच्या महिलांनी आम्ही ठरवलेलंच आहे त्यांना की निवडून द्यायचं म्हणून। आणि ते चांगले म्हणजे एक नेते चांगलेच आहेत आमच्याबद्दल आणि त्यांना निवडून दिलं तर आमच्या अजून कामं ते भरपूर करतील पुढची। छान झाला कार्यक्रम, मस्त वाटला कार्यक्रम आणि त्यांच्याबद्दल पण चांगलं वाटलं। त्यांनी असा महिलांसाठी काहीतरी केलं म्हणजे त्यांनी चांगलं त्यांनी केलेलं आहे। असं कुलदीपांना क्षीरसागर हे धडाडीचे चांगले कार्यकर्ते आहेत आणि विभागातील पाण्याचा प्रश्न सोडवू शकतात। कुलदीपांना हे आता एक उमद नेतृत्व आहे आणि आता सध्या बीजेपीचं सरकार असल्यामुळं वरून खालून पाहतं दिल्लीपासून गल्ली पाहतं हे त्यांचं सरकार यावं ही एक सगळ्यांची इच्छा आहे, त्याशिवाय कामच होणार नाहीत। हा पण मुद्दा आहे। दुसरी गोष्ट की ज्या गोष्टी आहेत त्या कुलदीपांना सरळ सोडवणारे व्यक्ती स्थानिक लोकांना आहेत। ज्या गोष्टी स्थानिक लोकांना नजदीकमध्ये ज्या गोष्टी आम्ही सहज भेटू शकतो त्यांना जाऊन त्यांना, त्यामुळं असं काही नाही की बाबा त्यांना जायला कुणाला भेटायला ही वगैरे असं एकदम तळागाळातले लोक पण जाऊन भेटतात असा पण विषय होतो। अण्णाचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, अण्णा समाजकार्यात एक नंबरचं काम करतो आणि शक्यतो अण्णालाच तिकीट मिळावी अशी आमच्या गावकऱ्याच्या वतीने आम्ही इच्छा व्यक्त करतो। अण्णा समाजकार्यात चांगले काम करतात आणि सर्व तरुण मंडळी एकत्र येऊन जी कामाची पद्धत आहे ते आम्हाला एक नंबरची वाटते। कुलदीप अण्णा ही एक व्यक्ती तरुण असून शिवाय कार्यकर्त्यात राबण्याजोगे आहे। सामाजिक कामात सहभाग घेणारे आहे। माझं नाव सुनंदा शंकर साळुंके, खोडजायवाडी। चांगले आहे तिथे कार्यकर्ते, ते चांगले आहे ते कार्यक्रम चांगला झाला, त्यासनी तिकीट भेटावे। कुलदीपांना निवडून का द्यावं माणसाने, काय त्यांच्याकडे असं गावासाठी ती सहकार्य करते म्हणून तिकीट मिळावे। कुलदीपांना क्षीरसागर हे चांगले व्यक्तिमत्व आहे ती आणि त्यांना हे तिकीट भेटावं अशी आमची इच्छा आहे। आमच्या गावात येते सहकार्य करतात आणि त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम घेतला, आम्ही सगळे गेलो, चांगला पार पडला, भरपूर महिला आले होते। कुलदीप अण्णांच्या विषयी सांगायचं म्हटलं तर तसे होतकरू मन मिळावं आणि लोकांच्या आडीनडीला म्हणजे सहकार्य करणारे आणि विशेष म्हणजे मनोजदादा घोरपडे आमदार व उदयनराजे भोसले यांच्या सानिध्यात राहून ते चांगल्या प्रकारची कामं करतील। कारण का त्यांच्याजवळ त्यांनी म्हणजे कुठलेही काम मागितलं तर ते आमच्या खोडजायवाडीला देऊ शकतील। कारण का याच्या अगोदर काही किरकोळ कामं झाली, नंतर जी आता कामं चालले कल्याणाच्या संदर्भात म्हणा, परत आणखीन अंतर्गत गावातले छोटे मोठे रस्ते आहेत हे जे कॉन्क्रीटीकरणाचे आणि पाण्याचा प्रश्न तर आमदारांनी मिटवलेलाच, आमच्या वरच्या तळ्यात पाणी ते टाकणारच आहे। त्यामुळे कसं आहे त्यांना जर सांगितलं तर हिथं आम्ही कुलदीपांना हिथं जर कुठल्या समस्या आम्ही सांगितल्या तर त्या वरपर्यंत जाऊ शकतात आमच्या समस्या सगळ्या। त्यासाठी आम्हाला असे वाटते की कुलदीपांना क्षीरसागर यांनाच तिकीट भेटावं।